हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण जो हिंदीचा पेपर झाला आहे त्याचं आन्सर्स पाहणार आहोत, त्याचं सोल्युशन पाहणार आहोत. ओके, सूचना तर तुम्ही पेपराच्या अगोदर वाचल्याच असतील. तर कुठे कुठे पेनचा उपयोग करायचा आहे, आकृत्या वगैरे असतील तिथं, आणि ज्या ज्या तुम्हाला कृती करायला सांगितल्या आहेत, जे जे गद्य पद्य पूरक पठण यावर आधारित जे काही क्वेश्चन्स होते व्याकरणवर आधारित, त्याच्यामध्ये ज्या ज्या कृती सांगितल्या आहेत त्या तुम्हाला उत्तरात लिहायच्या होत्या. म्हणजे उत्तर लिखना अपेक्षित आहे. आकृतियों में ही उत्तर लिखना, म्हणजे काय तर ते बॉक्स दिलेले होते तुम्हाला, तशाच पद्धतीने तुम्हाला आन्सरमध्ये सुद्धा लिहायचं होतं आणि पेनचा उपयोग करायचा होता त्यासाठी. तर अशा पद्धतीने अजून काय म्हटलं होतं त्यांनी की तुमचं अक्षर कसं शुद्ध स्पष्ट असं एकदम सुंदर असं हवं. तर असे काही सूचना तुम्ही वाचल्याच असतील जेव्हा पेपर वगैरे लिहिला असेल. पहिल्या विभागामध्ये गद्य म्हणजेच पाठांवर आधारित क्वेश्चन्स होते, ते 20 मार्कांसाठी होते, हेही तुम्हाला माहितीच असेल. तर हा जो काही पॅसेज दिलेला आहे, तर त्या गद्यांशवर तुम्हाला तो गद्यांश रीड करून काही क्वेश्चन्स विचारले गेले होते आणि त्यावर आधारित तुम्हाला आन्सर लिहायचे होते. तर पाहूयात आपला कोणता फर्स्ट क्वेश्चन आहे. त्यात फर्स्ट क्वेश्चनमध्ये लिखिए म्हटलं होतं, औपचारिकता निभाने वालों की विशेषता आहे. त्या गद्यांश पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला याचे आन्सर्स मिळूनच गेले असतील 100%. खूप सोपा असा प्रश्न होता. औपचारिकता निभाने वालों की विशेषता आहे. 2 होती, इन्हें मरीज से हमदर्दी नहीं होती, आणि सेकंड होतं वे सिर्फ सूरत दिखाने आते है. हे जर उत्तरं तुम्ही लिहिले असतील 2 मार्क तुमचेच आहेत. त्यानंतर सेकंडमध्ये काय म्हटलं आहे, आकृती में लिखिए. त्यांनी जशा पद्धतीने तो ॲरो दाखवला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आन्सर शीटमध्ये ॲरो करून ते लिहायचं होतं. सुरुवातीला काय म्हटलं त्यांनी, लेखकने तय किया. लेखकने क्या तय किया? तर पहिलं होतं आँख नहीं खोलूंगा, आणि सेकंड होतं चुपचाप पडा रहूंगा. म्हणजे त्या लेखकाला कोणीही दवाखान्यात पाहायला आल्यावर लेखक काय करणार होते हे तिथं सांगायचं होतं. तर हे दोघंही आन्सर तुम्ही लिहिले असतीलच, तर तिथं सुद्धा तुम्ही 2 मार्क्स लिहून घ्या. त्यानंतर पहा, गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म ढूंढ कर लिखिए. तर फर्स्ट आहे त्याचं धीरे धीरे, शब्द युग्म ढूंढ कर लिखिए. तर फर्स्ट होता आपला त्यातला धीरे धीरे, आणि सेकंड आहे, दुसरा वर्ड आहे थोडी बहुत. तर सेकंड वर्ड लिहायला मी विसरली, पण थोडी बहुत हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर सेकंडमध्ये पहा, तिसऱ्यातला सेकंड वचन परिवर्तन आणि लिंग परिवर्तन दोघं करायचं होतं, आणि एका बॉक्समध्ये शब्द दिला आहे बच्चा. वचन परिवर्तनमध्ये बच्चे हे आन्सर येणार आहे, आणि लिंग परिवर्तनमध्ये बच्ची. तुम्ही जर हे लिहिलं असेल 1 मार्क निश्चितच तुम्हाला मिळणार आहे. फोर्थ आहे, मरीज से मिलने जाते समय कौन कौन सी सावधानियां बरतनी चाहिए, इस विषय पर अपने विचार लिखिए. तर तुम्ही जर तो लेसन, तो पाठ व्यवस्थितपणे वाचला असेल तर भरपूर अशा गोष्टी तुम्हाला त्यातून कळल्या असतील बाळांनो, आणि नक्कीच तुम्ही याचा आन्सर छान लिहिलं असेल ही आशा करते. आणि जर व्यवस्थित लिहिलं असेल तुम्हाला 1-1.5 मार्क त्यासाठी मिळणारच आहे, कारण 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. तर तो तुमच्या मनाने व्यवस्थितपणे लिहायचा होता. नेक्स्ट आहे, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. क्वेश्चन फर्स्टमधलाच आ भाग आहे. तर एक पॅसेज दिलेला आहे, तो रीड करून त्यावर आधारित क्वेश्चन्स आन्सर्स आपल्याला लिहायचे आहेत. त्याच पॅसेजचा हा भाग म्हणजे एक पॅरेग्राफ आपल्याला नेक्स्ट पेजवर आहे, आणि तो रीड केला असेल तर तुम्हाला फर्स्ट जे दिलेलं आहे आकृती में लिखिए, याच्यात काय आन्सर लिहायचे हे नक्कीच लक्षात आलं असेल पेपर लिहिताना. तर काय लिहायचं होतं तिथं आपल्याला, सुहाग वाले गहने, आणि म्हटलेलं आहे तिथं 3 दिलेले आहेत. तुम्ही 3 पैकी 2 जरी लिहिले असतील तरी तुम्हाला 1 मार्क निश्चितच मिळणार आहे, आणि 3ही लिहिले असतील तरी 1 मार्क मिळणार आहे. बिछिया, टीका आणि नथुनी हे शब्द तिथं तुम्हाला लिहायचे होते. नेक्स्ट पार्ट, गद्यांश में प्रयुक्त शहरों के नाम. आता ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला कोणकोणत्या शहरांचं नाव पाहायला मिळाले, तर तिथे तुम्ही रामनगर आणि मिर्जापूर हे जर लिहिले असतील तर 1 मार्क नक्कीच आहे. बहादूरगंज एखाद्या वेळेस कॉलनीचं नाव असेल त्यांच्या, पण तरीही मी लिहिलं आहे, तुम्ही 3ही लिहिले असतील तरी 1 मार्क नक्कीच मिळेल. सेकंड पहा, निम्नलिखित वाक्य उचित क्रम लगाकर
लिखिए. आता 4 सेंटेन्स आहेत, 4 सेंटेन्स आहेत आणि 2 मार्क्ससाठी आहे. तर उलट-सुलट दिलेले आहेत. आपण जसं इंग्लिशमध्ये एक पॅसेज तयार करतो उलट-सुलट वाक्यांचा, तसाच हिंदीमध्ये सुद्धा करायचा आहे. आता गद्यांशमध्ये फर्स्ट काय म्हटलं होतं त्यांनी, 5 ग्राम सोने के गहने आना. लग्नामध्ये काय दिले होते, 5 ग्राम सोन्याचे गहने म्हणजेच अलंकार सोन्याचे त्या लेडीला देण्यात आले होते. त्यानंतर काय केलं, विदा होकर रामनगर आना. कोणती कृती झाली आहे, लग्नानंतर रामनगरला आलेली आहे. त्यानंतर मुह दिखाई में गहने मिले. लग्नानंतर मुह दिखाई जी झाली तिथं पण तिला एक अलंकार मिळाले, सोन्याचे दागिने मिळाले. आणि शेवटची ओळ आहे, बाबूजी अपनी पीडा न रोक सके. मग अशाच पद्धतीने मी ज्या पद्धतीने क्रम दिलेले त्याच पद्धतीने तुम्ही जर सेंटेन्स पेपरामध्ये लिहिले असतील, वाक्य पेपरात लिहिले असतील, तर तुम्हाला 2 मार्क्स तिथं मिळालेच आहेत. वचन परिवर्तन करके लिखिए. आता एक वचन अनेक वचन अशा पद्धतीने तिथं तुम्हाला लिहायचं होतं. 4 वर्ड्स दिलेले आहेत, 4 शब्द दिले आहेत. तर पहा, रिश्ता, रिश्ते, दीन, दीनचं वचन तेच राहतं. दीनो से असं लिहिताना लिहितो आपण, पण दीन आणि दीनो असं लिहत नाहीत. त्यानंतर शादी, शादिया, मुसीबत, मुसीबते. तर इथे सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळूनच जातील. फक्त तुम्ही काना, मात्रा, विलांटी जर व्यवस्थित दिली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण नेक्स्ट त्यातलाच एक क्वेश्चन आहे 4th नंबरचा, पारिवारिक सुख दुख में प्रत्येक का सहभाग इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. त्या पाठावर आधारित तुम्हाला परिवारामध्ये जे सुख दुःख असतं त्याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग कशा पद्धतीने असतो, ते कशा पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करतात, एकमेकांना समजून घेतात, तर हे सगळं तुम्हाला 25 ते 30 ओळींमध्ये 25 ते 30 शब्दांमध्ये तुम्हाला इथं लिहायचे होतं. आणि 2 मार्क्ससाठी असणारा हा क्वेश्चन आहे. खूप सोपा असा प्रश्न होता. आपण तुमच्या घरामध्ये काय आहेत, तुम्ही कशा पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करतात, चांगल्या गोष्टींसाठी, वाईट गोष्टी म्हणजे दुःखामध्ये, तर कशा पद्धतीने तुम्ही एकमेकांना सांभाळून घेतात किंवा तुमचे पॅरेंट्स सांभाळून घेतात, कशा पद्धतीने एकमेकांना सहयोग करतात, हे सगळं तुम्हाला लिहायचं होतं. तर तुम्ही जर लिहिलं असेल व्यवस्थित 1.5 मार्क तर मिळेलच तुम्हाला. कारण लँग्वेज जी असते, भाषा जी असते, त्यात आउट ऑफ मार्क्स मिळत नसतात, पैकीच्या पैकी मिळत नसतात. तर इथं 1.5 मार्क किंवा कमी लिहिलं असेल तर 1 मार्क निश्चितच मिळेल. त्यानंतर नेक्स्ट पहा, ई भाग, निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. आता हा कोणता आहे तर अपठित गद्यांश आहे. तर पहा, या अनसीन पॅसेजवर फर्स्ट क्वेश्चन कोणता विचारला गेला आहे तर संजाल पूर्ण कीजिए. इथं काय म्हटलंय त्यांनी मधल्या ब्रॅकेटमध्ये, बापू की अटपट वाणी की विशेषता आहे. तर कोणती होती तर बोल हृदय में घुल जाते थे. जे काही बोलत असत ते, तर ते कसे बोललं जात होतं, अगदी म्हणजे हृदयापर्यंत पोचत होतं. उनका हृदय बोलता था, तर बोलताना ते नव्हते बोलत, एक प्रकारे त्यांचं हृदय बोलत होतं. आणि उनका व्यक्तित्व बोलता था, त्यांची पर्सनॅलिटी बोलायची. जरी ते बोलत असताना आपल्याला दिसत असतील, पण त्यांचं व्यक्तित्व असं होतं की अगदी तेच बोलत होतं. आणि उनकी साधना बोलती ती. तर अशा पद्धतीने ही त्यांच्या वाणीची विशेषता तुम्ही जर लिहिले असेल, हे 4ही सेंटेन्स तुम्ही तिथं लिहिले असतील, तर नक्कीच तुम्हाला 2 मार्क्स तिथं मिळत आहेत. त्यानंतर पहा, वाणी का महत्व इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार व्यक्त कीजिए. आता वाणीचं महत्त्व या विषयावर तुम्हाला तिथं 25 ते 30 शब्दात तुमच्या पद्धतीने विचार करून तिथं आन्सर लिहायचं होतं. आता गद्यांश विभाग संपला आहे. तर विभाग 2 पद्य. आता पोयमवर आधारित क्वेश्चन्स आहेत 12 मार्क्ससाठी. त्यातला निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे, पद्यांश में आए जलस्रोत. जलस्रोत म्हणजे जिथून पाण्याचा आपल्याला स्रोत मिळतोय, जिथून पाणी आपल्याला मिळत असतं जनरली. तर पहा, याच्यामध्ये 4 शब्द आलेत. ते कुठून पाहायचे होते आपल्याला, पद्यांशमधून शोधायचे होते. तर पहा, बरशही, नदी, तलावा असं म्हटलेलं आहे, म्हणजे तलाव तिथं म्हणण्यात आलंय. आणि सरिता जल म्हणजे सरिता, नदीला आपण सरिता म्हणतो. सरिता जल, जलनिधी महू जाई. तर अशा पद्धतीने हे 4 शब्द तुम्ही जर लिहिले असतील
निश्चितच 2 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. सेकंड पहा, निम्न शब्दों के लिए पद्यांश में प्रयुक्त समानार्थी शब्द लिखिए. समानार्थी शब्द आपल्याला कुठून लिहायचे होते? पद्यांश में प्रयुक्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी एक्स्ट्रा माहिती असतील, जसं गगनला आसमान म्हणतात किंवा पर्वतला पहाड म्हणतात. तर तसं न करता सुरुवातीला मलाही तसं वाटलं की समानार्थी शब्द लिहायचे आहेत, म्हणून मी काही शब्द तिथे लिहिलेत. पण नंतर माझ्या लक्षात आलं की पद्यांश में प्रयुक्त म्हटलेलं आहे, म्हणजे पद्यांशमध्ये आलेलेच शब्द आपल्याला तिथे लिहायचे आहेत. गगन, नभ, पर्वत, गिरी, बिजली, दामिनी आणि दुष्ट, खल. तर हे चारही शब्द आपल्याला त्या पद्यांशमध्ये मिळालेत आणि ते परफेक्ट आहेत, योग्य आहेत. तर हे तुम्ही तिथं लिहिलेले असले पाहिजेत. नंतर त्यावर आधारितच थर्ड क्वेश्चन आहे, उपयुक्त पद्यांश के अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. शेवटच्या जे 4 ओळी आहेत त्यांचा सरळ अर्थ तुम्हाला इथं लिहायचा होता. कुठून? तर क्षुद्र नदी भरी चली तो राई, तिथून तर सरिता जल जलनिधी महुजाई. अशा 4 ओळींचा तुम्हाला अर्थ तिथं लिहायचा होता. तुम्ही लिहिलाच असेल, कारण तुम्हाला अभ्यासासाठी ही पोयम होतीच, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल त्याचं मीनिंग काय होतंय, कशा पद्धतीने अर्थ लिहायचा आहे. तर त्यासाठी सुद्धा 1-1.5 मार्क तुम्हाला मिळून जाणार आहे. तुमचेही मार्क तुम्ही लिहत जा, काय काय लिहिलेलं आहे पेपरात, तर शेवटी एकूण किती होत आहेत मार्क हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्हाला टक्केवारी सुद्धा काढता येईल. सगळ्या पेपरांमध्ये चेक करत करत शेवटी किती मार्क्स होत आहेत त्यांची टोटल करून तुम्हाला पर्सेंटेज सुद्धा काढता येतील. म्हणून, कारण आजच लिहिलेला आहे पेपर, तुमच्या लक्षातही असेल तुम्ही कोणता प्रश्न सोडवलाय, कोणता लिहिलाय, कोणता नाही लिहिलाय. म्हणून ते तुम्ही आज केलं तर अतिउत्तम. नेक्स्ट पहा, आ निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. आता काय सूचना देण्यात आल्या आहेत? तर फर्स्ट आहे उचित जोडियां मिलाकर लिखिए. आता ह्या ज्या काही जोड्या होत्या त्या आपल्याला इथंच या पद्यांशमध्ये मिळाल्या आहेत. तर पहा, मी जोड्या लावून दिल्या आहेत. हृदय, तेज, भुजा, शक्ती, संचय, दान, अतिथी, देव. तर अशा पद्धतीने त्या जोड्या येत आहेत. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, रीड केलं तर वाचताना तुमच्या लक्षात येणार आहे. तर ह्या जोड्या कशा पद्धतीने आल्या आहेत? संचय में था दान, तर संचय दान असं अशी जोडी तिथं आलेली आहे. अतिथीला ते देव मानत असत किंवा देव समजत असत, तर अतिथी देव. तर अशा पद्धतीने ह्या जोड्या तुम्हाला जोडायच्या होत्या. नेक्स्ट सेकंड पहा, उपसर्ग और प्रत्यय लगाकर नए शब्द लिखिए. नम्र ह्या शब्दाला उपसर्ग आणि प्रत्यय जोडायचा होता. उपसर्ग जर लावलं तर विनम्र हा शब्द तयार होतोय आणि प्रत्यय जोडला नम्रला तर नम्रता. तर विनम्र आणि नम्रता हे आन्सर्स लिहिलेले असतील, 1 मार्क तिथे मिळतोय. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा, निम्न शब्दों के लिए पद्यांश में आए विलोमार्थी शब्द लिखिए. विलोमार्थी म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. अज्ञान, ज्ञान, दानव, देव हे शब्द ऑलरेडी त्या पद्यांशमध्ये आलेलेच आहेत. त्यानंतर थर्ड पहा, पद्यांश की प्रारंभिक 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. आता प्रारंभिक 4 पंक्तिया म्हणजे सुरुवातीच्या 4 ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला इथं लिहायचा आहे. त्यानंतर विभाग 3 पहा, पूरक पठन 8 मार्क्ससाठी. अ भाग पहा, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित आपल्याला काही क्वेश्चन्स तिथं सोडवायचे आहेत. 1-2 शब्दों में उत्तर लिखे. इसका तिलक आया था, तर कोणाचं होतं? मुखरामचा. सेकंड, द्वार पर बज रही थी, तर शहनाई. कारण 1-2 शब्दातच ते उत्तर लिहायचं आहे आपल्याला. थर्ड पहा, बड़े हंडे में पक रही थी, मसालेदार तरकारी. फोर्थ आहे, 4 पाइयों पर विश्राम कर रहे थे, मेहमान. तर हे सगळे आन्सर्स तुम्ही लिहिलेत का? आठवा आणि तिथं तुम्हाला लिहिले असतील सगळे असेच बरोबर, तर 2 मार्क्स त्या क्वेश्चन पेपरवर लिहून टाका त्यासाठी. सेकंड पहा, सांस्कृतिक परंपरा के संवर्धन में हमारा योगदान इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. प्रत्येक क्वेश्चन हा 25 ते 30 शब्दांमध्ये आन्सर लिहायचे. असे जे पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित जे प्रश्न आलेले तिथं तुम्हाला फक्त 25-30 शब्दात उत्तर लिहायचे. सांस्कृतिक परंपरा के संवर्धन, आपल्या ज्या
संस्कृतीनुसार ज्या ज्या काही परंपरा आहेत त्यांचं संवर्धन म्हणजे त्यांची जपवणूक कशा पद्धतीने करायचं, आपण त्यासाठी काय करायला हवं, ज्या सगळ्या चांगल्या परंपरा आहेत त्याविषयी इथं बोललं गेलंय. तर त्या परंपरांची जपणूक होण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे इथे ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते तुम्हाला लिहायचंय. तुम्ही ते नक्कीच लिहिलं असेल. त्यानंतर आ भाग पहा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. आता ही पोयम देण्यात आलेली आहे आणि त्यावर काही आधारित क्वेश्चन्स आपल्याला विचारले गेले ते पाहूयात. पहा मग पहिला प्रश्न आहे, ऐसे प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर निम्न शब्द हो. निम्न शब्द म्हणजे हे जे काही शब्द दिलेले आहेत तर तेच त्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता फर्स्ट पाहिलं तर जीवन नैया हे उत्तर यायला पाहिजे आपल्या प्रश्नाचं. मझधार में कौन डोल रही है, हा क्वेश्चन तिथं तयार होणार आहे, लास्टला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. त्यानंतर सेकंड पहा, फागुन हे उत्तर यायला हवं. मग क्वेश्चन तयार केलेला आहे, रंगबिरंगे रंग संग लेकर कौन आया है. तर अशा पद्धतीने तुमचे 2 प्रश्न इथं तयार व्हायला हवेत ज्यांचं उत्तर हे शब्द असतील. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा तिथं, जीवन एक संघर्ष है, इस पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. जीवन हे खरोखर संघर्ष आहे आणि त्यावर तुम्हाला म्हणजे तुमच्या जीवनाविषयीचे काही अनुभव किंवा इतरांच्या जीवनाच्या अनुभवावर आधारित, कारण तुम्ही आता खूप लहान आहेत, मोठे झाल्यावर तुम्हाला अजून भरपूर काही अनुभव येत जातील. तर अशा पद्धतीने ह्या विषयावर तुम्ही 7-8 ओळी जरी लिहिल्या, तुमच्या मनाने जरी लिहिल्या जीवनाविषयीच्या, त्या संघर्षाविषयीच्या, तरी तुम्हाला इथं मार्क्स मिळून जातात. कारण हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असतो बाळांनो. तर तुम्ही ही जीवनावर आधारित 2-3 काही लाईन लिहिल्या तरी तुम्हाला हाफ 1 मार्क मिळून जातो इथं. म्हणून हे पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न सोडायचे नाहीत, म्हणजे लिहायचेच, लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आणि काही जे खूप हुशार विद्यार्थी ते तर 100% लिहितात, त्यामुळे त्यांना 1-1.5 मार्क सहज मिळून जातो. त्यानंतर पहा, विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरणवर आधारित 14 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे, हा विभाग असणार आहे. त्यातला 4था प्रश्न पहा, सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. ज्या ज्या सूचना दिलेल्या असतील त्याच पद्धतीने आपल्याला त्यांचे आन्सर्स लिहायचे असतील. आता पहिला पहा, निम्नलिखित वाक्य के अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. इथं आपल्याला जो अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याचा शब्दभेद ओळखायचा आहे. तर पहा, आज फिर उसे साक्षात्कार के लिए जाना है. उसे तर हे आहे सर्वनाम. ओके. त्यानंतर सेकंड पहा, निम्नलिखित अवयव में से किसी एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. आता हे 2 अव्यय दिलेले आहेत, त्याच्यापैकी एकाचाच तुम्हाला वाक्यात उपयोग करून दाखवायचा आहे, तोही अर्थपूर्ण असा. मग आता मी दोघांचं करून दाखवलं आहे, तुम्हाला वाक्यात उपयोग पाहूयात. क्योंकि हा यूज करायचा आपल्याला वर्ड. मैं आज खेलने नहीं आऊँगा क्योंकि मुझे पढ़ना है. सेकंड सेंटेन्स पहा, पास हा वर्ड यूज करायचा आहे तिथं, मेरे पास खिलौने है. अजून दुसऱ्या पद्धतीने असं येऊ शकतं की मेरे मित्र का मकान मेरे घर के पास ही है. पास हे 2 अर्थांनी तर तुम्ही यूज करू शकतात, वापरू शकतात. थर्ड पहा, कृती पूर्ण कीजिए. आता शब्द दिलेला असेल किंवा नसेल, संधी विच्छेद आणि संधिभेद हे तिथं लिहायचं होतं. आता आपल्याला संधी विच्छेद करून दिला आहे फर्स्टमध्ये, परा प्लस अर्थ. तर हा शब्द कोणता तयार झालेला आहे, परार्थ, आणि संधिभेद कोणता आहे, त्याचा दीर्घ संधी आहे. त्यानंतर हे किंवा हे, म्हणजे हे वरचं जर तुम्हाला येत नसेल वरच्या शब्दाविषयी, तर खालच्या शब्दाविषयी तुम्हाला शब्दाचा संधी विच्छेद लिहायचा आहे किंवा संधिभेद लिहायचे आहे, दोघं लिहायचे आहेत. सदाचारचा संधी विच्छेद होते सत अधिक आचार आणि संधिभेद आहे व्यंजन. आता नेक्स्ट पेज 4 पहा, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. तर पहिली आहे, फाटक से पहले ही गाडी रोक दी. याची सहायक क्रिया येते दी आणि मूळ क्रिया आहे देना. नंतर सेकंड सेंटेन्समध्ये पहा, नौकरी के लिए आवेदन कर चुका. तर याची सहायक क्रिया आहे चुका आणि मूल क्रिया चुकना ही येणार आहे. त्यानंतर फिफ्थ पहा, निम्नलिखित क्रियाओं में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. आता ज्या काही क्रिया दिल्या आहेत त्याचं प्रथम आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप आपल्याला इथं लिहायचं आहे. तर
क्रिया दिलेली देखना, तर प्रथम प्रेरणार्थक रूप येते दिखाना आणि द्वितीय दिखवाना. सेकंड आहे भूलना, याचे ते भुलाना, भुलवाना. ओके. तर त्यानंतर सिक्त पहा, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्यों में प्रयोग कीजिए. आता दाद देना याचा अर्थ आहे प्रशंसा करणं. शायरी को लोग आज भी दाद देते हैं. तुम्ही अजून वेगळं काही सेंटेन्स लिहिलं असेल दाद देना हे वर्ड्स टाकून तरी ते बरोबर असणार आहे. फक्त ते अर्थपूर्ण असायला हवं. नंतर सेकंड पहा, मुंह लाल होना म्हणजे गुस्सा आना किंवा क्रोधित होना. पवन की परीक्षा की रिपोर्ट देखकर उसके पिताजी का मुंह लाल हो गया. सिक्त क्वेश्चनला और सुद्धा आहे पहा, अथवा म्हटलंय. तर हे मुहावरे किंवा हे मुहावऱ्यावरच आधारित पुढचा पण प्रश्न आहे. अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरों में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. आता पहा, वाक्य दिलं आपल्याला, सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं भयभीत हो गया. भयभीत होना मतलब काप उठना. तर काप उठना हा जो मुहावरा आहे तिथं तो परफेक्ट बसतोय, म्हणून तिथं लिहायचं आहे काप उठना आणि त्यानंतर वाक्य परत लिहायचं आहे सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं काप उठा. त्यानंतर पहा, सेवन, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए. प्रयुक्त कारक ओळखायचं आहे आणि त्यानंतर त्याचा भेद लिहायचा आहे. कारक भेद. फर्स्ट सेंटेंस पहा, टॉलस्टॉय और चेखव की रचनाएं भी मुझे प्रिय है. तर कारक चिन्ह येते इथं चेखव की आणि कारक भेद आहे संबंध कारक. आणि सेकंड सेंटेंस पहा, रूपा उस समय कार्यभार से उद्विग्न हो रही थी भार से. तर त्याचा कारक भेद आहे करण कारक. त्यानंतर एट्थ क्वेश्चन पहा, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. तर ओ यानंतर उद्गारवाचक चिन्ह येत आहे, कंबक्त ने कितनी बेदर्दी से पीटा है, फुल स्टॉप. अशा पद्धतीने इथं विरामचिन्ह येणार आहेत. पहा, त्यानंतर 9वा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी 2 वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. आता त्यातलं पहिलं सेंटेन्स आहे, मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जाएगी. याचं अपूर्ण भूतकाळामध्ये आपल्याला करायचं आहे. तर काय सेंटेन्स येत आहे, मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जा रही थी. त्यानंतर सेकंड सेंटेन्स पहा, प्राण को मन से अलग करना पड़ा. सामान्य भविष्यकाळमध्ये हे सेंटेन्स करायचं आहे, हे वाक्य करायचं आहे. त्याचा आन्सर असं येईल, प्राण को मन से अलग करना पड़ेगा. थर्ड सेंटेन्स आहे, इसने मुझे बहुत प्रभावित किया. पूर्ण वर्तमान काळामध्ये हे सेंटेन्स करायचं आहे, इसने मुझे बहुत प्रभावित किया है. तुम्ही जर असेच ते सेंटेन्स असेच वाक्य लिहिलेले असतील तर तिथं नक्कीच तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. आता नेक्स्ट पहा, कारण इथं फक्त 2च वाक्य आपल्याला करायचे होते. तुम्ही तिघही केले असतील, त्यातील 2 बरोबर आले तर 2 मार्क मिळून जातील. तिघही बरोबर असले तरी 2 मार्क्स मिळणार आहेत. पहा, नेक्स्ट 10th नंबरचा क्वेश्चन आहे, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. तर सेंटेन्स आहे, बाबूजी का एक तरीका था जो अपने आप आकर्षित करता था. तर हे कोणतं वाक्य आहे, त्याचं भेद आपल्याला ओळखायचं होतं, तर हे मिश्र वाक्य आहे. ओके. त्यानंतर सेकंड सेंटेन्स, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का कोष्टक में दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए. कोणतं सेंटेन्स आहे पाहूयात, लिखने से पहले तो मैंने पढ़ना शुरू किया था. हे वाक्य काय कसं बनवायचं, आपल्याला निषेधार्थक वाक्य बनवायचं आहे, ज्याच्यात नाही हा वर्ड यायला हवा. तर आन्सर येते, लिखने से पहले तो मैंने पढ़ना भी शुरू नहीं किया था. नेक्स्ट सेंटेन्स, क्या लोग पहाड़ी पर घूमने का शौक रखते हैं. विधानार्थक वाक्य बनवायचं आहे. तर ते कसं बनेल, लोग पहाड़ों पर घूमने का शौक रखते हैं. त्यानंतर 11th, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. आता ते वाक्य शुद्ध करून करेक्ट असं करून आपल्याला परत लिहायचं होतं. तर पहा, फर्स्ट सेंटेन्स आहे, पिताजी ने आंदोलनों से भाग लेने से रोकी. तर हे म्हणजे वाक्यच चुकीचं आहे. तर कशा पद्धतीने येईल ते, पिताजी ने आंदोलनों में से
आंदोलनों में भाग लेने से रोका. सेकंड, यह पसीना किस लिए बहाई है. तर हे असं नाही येणार आन्सर. यह पसीना किस लिए बहाया है. त्यानंतर थर्ड सेंटेन्स पहा. मैं ड्रायव्हर से बुला लाए. तर आन्सर येत आहे मैं ड्रायव्हर को बुला लाया. तर अशा पद्धतीने त्याचे आन्सर्स येणार आहेत. तुम्ही जर अशाच पद्धतीने आन्सर लिहिलेले असतील, 3 सेंटेन्स दिलेले होते त्यापैकी फक्त 2 आपल्याला लिहायचे होते, तिघही लिहिले असतील तर अतिउत्तम. 2 मार्क्ससाठी असणारा हा क्वेश्चन होता. त्यानंतर नेक्स्ट पहा. नेक्स्ट पेज विभाग 5 रचना विभाग उपयोजित लेखनवर आधारित 26 मार्क्ससाठी असणारा हा उपयोजित लेखनचा भाग आहे. काय सूचना दिली. आवश्यकतानुसार परिच्छेदों में लेखन अपेक्षित है. परिच्छेदों में मतलब पैराग्राफ बनाकर आपको लिखना है वहाँ पे. सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए. आणि ज्या ज्या सूचना दिल्या असतील त्यानुसारच आपल्याला लेखन करायचं आहे. आता पहा फर्स्ट दिलं आहे अ भाग दिला आहे पत्रलेखन. 2 पत्र दिलीत हे किंवा ते. 2 पत्रांपैकी तुम्हाला जे योग्य वाटत असेल, जे सोपं वाटत असेल ते तुम्ही लिहायचं होतं. निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्र लेखन कीजिए. आता मुलगी असेल तर ती उमा असं नाव टाकणार आहे आणि मुलगा असेल तर उमेश. 205 नेहरू मार्ग पुणे से नंदनवन कॉलोनी सातारा में रहने वाले छोटे भाई मंगेश को राज्य स्तरीय निबंध प्रतियोगिता में प्रथम स्थान पाने के उपलक्ष्य में बधाई देते हुए पत्र लिखता है और लिखती है. तर इथं पत्ता देण्यात आलेला आहे. केव्हाही काय करायचं तुम्हाला ॲड्रेस दिलेलाच असतो. तो ॲड्रेस लेफ्ट हँड साईडला व्यवस्थितपणे लिहून घ्यायचा. त्यानंतर ते नाव वगैरे टाकायचं आणि कॉलनीचं नावसुद्धा देण्यात आलं आहे तर ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. पुण्यामधली कॉलनी आहे आणि ते कोणाला लिहिलं जातं आहे तर जो साताऱ्यामध्ये राहतो आहे छोटा भाऊ मंगेश याला ते लिहिलं जातं आहे. त्याला बधाई देण्यात येते. कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे त्याला. त्यासाठी हे पत्र लिहायचं होतं. तुम्ही लिहिलंच असेल कारण खूप सोपा असा विषय होता. फक्त 2-3 सेंटेन्स तुम्ही तुमच्या मनाने जरी टाकले तरी भरपूर होतं. कारण इथूनच 2-1 सेंटेन्स 2-3 सेंटेन्स इथंच तयार होत आहेत तुमचे. जसं की छोटे भाई मंगेश बहुत बहुत बधाई हो. असं तसं तुम्ही भरपूर असे सेंटेन्स इथं छोटे छोटे तयार करू शकतात आणि ते पत्र पूर्ण करू शकतात. मला तर वाटतं तुम्ही 100% हेच पत्र लिहिलं असेल कारण ते खूप सोपं होतं. 5 मार्कपैकी अर्धा मार्क ॲड्रेसला असतो म्हणजे पत्त्याला असतो. त्यानंतर सॅल्युटेशन जे असतं आपण सुरुवात जशी करतो प्रिय भाऊ किंवा प्रिय भाऊ मंगेश, प्रिय भाई मंगेश अशा पद्धतीने त्याला पण हाफ मार्क मिळून जातो. आणि जो मध्ये आपण पॅरेग्राफ करून 3-4 ओळी 4-5 ओळी ज्या लिहितो त्याच्यासाठी 1-1.5 मार्क तुम्हाला मिळून जातो. असं 3-4 मार्क्स तुम्हाला मिळून जातात. तुम्ही शेवट कसा करताय पत्राचा त्यावर पण तुमचा हाफ मार्क डिपेंड करतो. ओके. आता पुढचं पत्र कसं लिहायचं आहे हे किंवा हे. तर शुभम शुभांगी 45 गणेश नगर जलगांव से व्यवस्थापक मेरा पुस्तक भांडार नेताजी मार्ग नासिक को हिंदी पुस्तकों की मांग करते हुए पत्र लिखता है लिखती है. नाशिकहून ते पुस्तक मागवण्यासाठी त्यांच्या पुस्तक भांडारमध्ये नाशिकहून ते पुस्तक मागवायचे आहेत त्यांना म्हणून हे पत्र लिहिलं जातं आहे. तर ते सुद्धा सोपंच आहे. काही एवढं विशेष नाही. पत्ता दिलेला आहे आणि मला हे पुस्तकं हवी आहेत किंवा किती हवी आहेत हे सगळं तुम्हाला त्यात ॲड करायचं होतं. ओके. आणि ते किती दिवसात हवेत, तुम्ही किती दिवसापर्यंत ते पोचवू शकता, त्यासाठी किती पैसे लागतील वगैरे हे सगळं जनरली आपण पुस्तक खरेदी करताना ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या जर तुम्ही तिथं ॲड केलेल्या असतील तर नक्कीच ते सुद्धा सोपंच पत्र होतं. काही मुलांनी ते सुद्धा लिहिलं असेल. त्यानंतर सेकंड पहा. निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक वाक्य में हो. हा जो पॅसेज दिलेला आहे तर ह्याच पॅसेजवर आधारित काही क्वेश्चन्स तुम्हाला तयार करायचे होते. हा प्रश्न तर अतिशय सोपा आहे. ज्याला व्यवस्थित क्वेश्चन्स तयार करता येत असतील, प्रश्न तयार करता येत असतील त्याने तर इझिली हा लिहून टाकला असेल. पहा तर हा जो पॅसेज आहे त्या पॅसेजमधलेच सेंटेन्स पूर्ण एक वाक्यात आपण जो क्वेश्चन तयार करणार आहेत, प्रश्न तयार करणार आहेत तर ह्याच पॅसेजमधलं सेंटेन्स हे त्याचं उत्तर असणार आहे. आता पाहूयात मी कशा पद्धतीने तयार केले. तुमचेही अजून काही प्रश्न असतील ते जरी तुम्ही मला सेंड केले तरी चालेल. पहा पहिला प्रश्न होत आहे तर सी.व्ही. वेंकटरमणने कौन सी खोज की. सेकंड दिला आहे मी इथं सी.व्ही. वेंकटरमण को कब और कौन सी पुरस्कार प्रदान किया गया.
त्यानंतर थर्ड, सी.वी. वेंकटरमन का जन्म कब और कहाँ हुआ था. नेक्स्ट क्वेश्चन तयार होतोय. सी.वी. वेंकटरमन के माता पिता का नाम क्या था. आणि फिफ्थ आहे, सी.वी. वेंकटरमन की पढ़ाई कहाँ हुई थी. अजून तुम्ही काही क्वेश्चन्स तयार करू शकतात की सी.वी. वेंकटरमन की पढ़ाई कौन से कॉलेज में हुई थी. तर अशा पद्धतीने भरपूर असे प्रश्न तुम्ही तिथं तयार करू शकतात. एका प्रश्नासाठी 1 मार्क तुम्हाला तिथं मिळणार आहे. तर आ भाग पहा. वृत्तांत लेखन. नेताजी विद्यालय औरंगाबाद में मनाए गए स्वच्छता अभियान का 60 से 80 शब्दों में वृत्तांत लेखन कीजिए. रिपोर्ट रायटिंग आपण ज्याला इंग्लिशमधून म्हणत असतो. आणि पहा त्यात अजून काय काय तुम्हाला लिहिणं अनिवार्य आहे. वृत्तांत में स्थल, काल, घटना का उल्लेख होना अनिवार्य है. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तिथं तुमच्या वृत्तांत लेखनामध्ये असायला हवा. तर हा क्वेश्चन होता 5 मार्क्ससाठी. आणि यालाच और वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन हे करायचं होतं. या वृत्तांत लेखनला और कहानी लेखन आहे. निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्दों में कहानी लिखकर उचित शीर्षक दीजिए तथा सीख लिखिए. सीख म्हणजे तात्पर्य पण तिथं लिहायचं होतं तुम्हाला. मोहन और माता पिता, सुखी परिवार. मोहन हमेशा मोबाइल पर, कान में ईयरफोन, माता पिता का मना करना, मोहन का ध्यान न देना, सड़क पार करना, कान में ईयरफोन, दुर्घटना, सीख. तर आता जनरली आत्ताच्याच पिढीवर आधारित ही स्टोरी आहे, ही कथा आहे. तुम्ही बरोबर तिला एकदम छानपैकी तयार करू शकतात. तुम्हाला काही पॉईंट्स देण्यात आलेले, त्या पॉईंट्सवर आधारित तुम्ही जर केलं तर एक छान अशी स्टोरी तयार होणार आहे बाळांनो. आपल्याला माहिती आहे कानात जर इयरफोन घातले तर आपल्याला आजूबाजू कोणी आवाज देते, कोणी बोलते किंवा बोलवते ते सुद्धा पटकन लक्षात येत नाही. आणि जर रोडवर आपण इयरफोन घालून आपण चालतोय किंवा गाडीवर आहोत, बाईकवर आहोत, मागचा हॉर्न देतोय किंवा कोणी साईडचा हॉर्न देतोय ते पण पटकन लक्षात येणार नाही आणि त्यामुळे दुर्घटना होऊ शकते. अशा पद्धतीने तर कोणती सीख तिथं, कोणतं तात्पर्य आहे मिळणार आहे इथं, तर आपल्याला केव्हाही आपण असे लिहू शकतो की आई-वडिलांची माता-पिता की बात हमेशा माननी चाहिए. कारण आई-वडील आपल्याला विचार करूनच व्यवस्थित चांगला मार्ग दाखवत असतात. त्यानंतर सेकंड पहा, विज्ञापन लेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन तयार कीजिए. तर एक जाहिरात तयार करायची तुम्हाला इथं. निर्मल सॅनिटायझरची जाहिरात आहे. त्यापासून आपल्याला काय काय कोणते कोणते पॉईंट्स लिहिता येतील, त्यापासून आपलं काय काय फायदा होऊ शकतो. जसं विषाणू से रक्षा, भारत में निर्मित, कुठे मिळतंय, विभिन्न रंग और गंध, त्याचे वेगवेगळे रंग आहेत, वास आहे त्याला, संपर्क व पत्ता. आणि त्या जाहिरातमध्ये अजून ते निर्मल सॅनिटायझर कुठे मिळणार आहे, त्याचा पत्ता वगैरे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. हे सगळे पॉईंट दिलेत, त्यानुसार तुम्हाला ते विज्ञापन तयार करायचं आहे. आणि हे विज्ञापन असणार आहे 5 मार्क्ससाठी. आणि आता लास्टचा प्रश्न, तुमचा आवडीचा प्रश्न, निबंध लेखन. तुमच्या विचारांवर आधारित तो लिहायचा असतो आणि 7 मार्क्ससाठी असणारा क्वेश्चन आहे. निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए. खूप सोपे असे विषय आलेले होते. मला तर वाटतं नक्कीच तुम्ही खूप छान असा निबंध लिहिला असेल 7 मार्क्ससाठी. ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही खरंच व्यवस्थित लिहिला असेल, पॉईंट टू पॉईंट, एक मुहावरे, त्याचबरोबर छानपैकी म्हणींचा वगैरे वापर करून इफेक्टिव्ह अशा लँग्वेजमध्ये, छान अशा भाषेत जर तुम्ही लिहिला असेल तर नक्कीच तुम्हाला तिथं 5-6 मार्क मिळून जातात. तर फर्स्ट जो आहे आपला टॉपिक, मेरा प्रिय त्योहार. त्योहार म्हणजे सण, यावर तर भरपूर काही लिहिता येण्यासारखं आहे. खूप सोपा आहे, तर तो पण तुम्ही लिहू शकता तुमच्या मनाने. सेकंड होता नदी की आत्मकथा. आता नदीमध्ये कशा पद्धतीने नदीला पोल्यूट केलं जाते, तिच्या पाण्यामध्ये कशा पद्धतीने काही पण कचरा वगैरे टाकला जातोय आणि मग त्या नदीला काय वाटतंय, सुरुवातीला ती कशी होती, हे सगळं खूप छानपणे तुम्ही ते मांडू शकतात नदी की आत्मकथामध्ये. तुम्ही जर तुमच्या मनाने पण खूप छान असं लिहू शकतात. त्यानंतर थर्ड सुद्धा सोपा विषय आहे, यदि मैं अध्यापक होता. जर टीचर तुम्ही राहिले असते तर तुम्ही काय काय केलं असतं, मुलांना कसं हँडल केलं असतं, कशा पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवलं असतं.
तर अशा पद्धतीने आज आपण आजचा पेपर पाहिला आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ तर नक्कीच आवडतात मला माहिती आहे, पण तुम्ही लाईक करत नाही बाळांनो. तर पटापट लाईक पण करा, पाहिली गेली असेल व्हिडिओ आता तर. आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत या व्हिडिओची लिंकसुद्धा शेअर करा. ओके, थँक यू.